पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे। धारदार शस्त्राने या तरुणीवर सपासप वार करण्यात आले। हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी ही हत्या केल्याचं समजतंय। वालेकरवाडीतील कृष्णाई नगरमधील ही घटना आहे। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून आरोपींचा शोध आता सुरू आहे। वालेकरवाडीतील कृष्णाई नगरमधील ही घटना आहे। धारदार शस्त्राने या तरुणीवर सपासप वार केले गेलेले आहेत। पिंपरी चिंचवड तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे। हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी या तरुणीवर वार केलेत। धारदार शस्त्राने तरुणीवर हे सपासप वार करण्यात आलेले आहे। पिंपरी चिंचवडमधील अतिशय धक्कादायक ही अशी घटना आहे। यामुळे स्त्री सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो। या घटनेची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे आपल्या सोबत फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। सुशांत, अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर आता ऐरणीवर आलेला आहे। नक्कीच अतिशय धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल रात्री घडलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील वालेकरवाडी या ठिकाणी काल रात्री एका 18 वर्षीय तरुणीवरती धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या 2 अज्ञात व्यक्तींनी केलेली आहे। सुरुवातीला हे दोघे जण हेल्मेट घालून त्या परिसरामध्ये टू व्हीलर वरती फिरत असल्याचं देखील सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि त्यांनी या तरुणीवरती धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केलेली आहे। हे तरुण कोण होते आणि त्यांचा यामागचा उद्देश नक्की काय होता आणि त्यांनी का मारलं या तरुणीला याचा अजूनपर्यंत तपास पोलीस करत आहेत। परंतु अतिशय धक्कादायक घटना असल्यामुळे पोलिसांनी देखील आता यासाठी अनेक पथकं तैनात करण्यात आलेली आहे। त्या आरोपींच्या मागावरती आता हे निश्चितच सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।